वेगाने वाढणारा वारा, अंधार, समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे 46 किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीपणे पार करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मानव मोरे, आयुष तावडे व आयुषी आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे हे तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करीत आहे. मानव मोरे, आयुष तावडे, आयुषी आखाडे या तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केले. प्राईड ऑफ इंडियाचे ए व बी हे 2 भारतीय संघ इंग्लंडला गेले होते. प्राईड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये ठाण्याच्या मानव राजेश मोरे वय 20 याची, तर प्राईड ऑफ इंडियाच्या बी संघामध्ये आयुष प्रवीण तावडे वय 15 व आयुषी कैलास आखाडे वय 14 यांची निवड झाली होती. 16 जून 2025 रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या ए मधील जलतरणपटूंनी इंग्लिश खाडी पोहण्यास सुरुवात केली. या संघातील मानव राजेश मोरे यांनी 46 किलोमीटरचे सागरी अंतर रिले पद्धतीने 13 तास 37 मिनिटात पूर्ण केले. तर 18 जून रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या बी संघातील आयुष प्रवीण तावडे व आयुषी कैलास आखाडे यांनी हे अंतर 11 तास 19 मिनिटात पूर्ण केले. या तिन्ही जलतरणपटूंचे आज खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या तिन्ही जलतरणपटू इंग्लंडला जाण्यापूर्वी नियमित ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करीत होते. तसेच इंग्लंड फ्रान्स येथील वातावरणाचे तापमान लक्षात घेऊन त्यांची सवय व्हावी या दृष्टीने खाजगी तरण तलावात बर्फाच्या लाद्या टाकून जलतरणाचा सराव केला. अथक मेहनत आणि नियमित सराव यामुळेच हे यश प्राप्त केले असल्याचे तिन्ही जलतरणपटूंनी सांगितले. यावेळी त्यांचे पालक रुचिता मोरे, राजेश मोरे, प्रवीण तावडे, कैलास आखाडे उपस्थित होते. जगातील सर्व जलतरणपटूंचं एक स्वप्न असतं इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं. शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरणपटू हा प्रयत्न करत असतात. सगळेच यशस्वी होत नाहीत, परंतु आपल्या ठाण्यातील 19 वर्षाची, 11 वर्षाची, 15 वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स हा अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे. मानवने 13 तासांचा हा त्याचा विक्रम आहे. आयुषी आहे 11 तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे. हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे, विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे. अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन, अनेक धोके सांभाळून, काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत, पोहून गेलेली आहेत. आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांचे पालक यांची सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. 5 फूट पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात, परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात, त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे. त्यांना माझ्याकडून पुढील आयुष्यामध्ये आणि अनेक ते उपक्रम करणार आहेत, त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि पालकांचं सुद्धा कौतुक. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था याच्या वतीने ठाण्यातील कशेळी येथे नव्या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था नेहमीच विविध उपक्रम राबवीत गरजू महिलांना सहकार्य करत असते. अशातच कळशेळी परिसरात शिवसेना ठाणे ग्रामीण व भिवंडी शहर पूर्व जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशिक्षण केंद्र येथे सुरू करण्यात आले आहे. याचा उद्घाटन सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून धीरज निलेश सांबरे यांची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर जनादेशचे संपादक कैलाश महाबदी, मोनिका पानवे तसेच इतर मान्यवर येथे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर वाढदिवसानिमित्त येथे केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर या भव्य अशा प्रशिक्षण केंद्रामध्ये वाचनालय, संगणक प्रशिक्षण, MPSC, UPSC प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र, सुपर वुमन किचन यासारख्या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे. तर शिवसेना ठाणे भिवंडी ग्रामीण जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करून अनेक गरजूंना येथून मार्गदर्शन करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे. यावेळी देवानंद थळे यांनी जिजाऊ संस्थेचे विशेष कौतुक केले. आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ सामाजिक शैक्षणिक क्षेत्राचे संस्थापक आदरणीय निलेश सांबरे आणि आमच्या मोनिकाताई, आमचे मित्र कैलाश महापती साहेब, त्यांचे चिरंजीव धीरज, हे सर्व लोक आजच्या दिवशी आणि आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इथे हजर आहेत. ही जिजाऊ संघटना ही महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती आहे आणि प्रसिद्ध आहे. जिजाऊ म्हणजे मार्गदर्शन, जिजाऊ म्हणजे एक जिजाऊने घडवलेले छत्रपती शिवाजी राजांची म्हणजे माता, या संस्थेच्या नावानेच खरं सगळं आलं. पण आजच्या दिवशी त्यांचे कामं बघाल तर संघटनेचं उद्घाटन झालं, महिला सक्षमीकरण कशा पद्धतीत करावं, MPSC UPSC ची पुस्तकं उपलब्ध करून दिली आणि येत्या काळामध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये असे चांगले चांगले ऑफिसर, अधिकारी, सरकारी लोक घडले पाहिजे. अशा पद्धतीचं हे जिजाऊचं काम वाखाणण्याजोगं आहे. मला वाटतं हे महाराष्ट्रभर सांबरे साहेबांचं काम बघून आमचे लोकनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना हेरलं. त्यांच्याकडं फार पूर्वीपासून लक्ष होतं आणि आज ते म्हणजे बोलतात ना की दुधामध्ये शर्करा पडल्यासारखा तो युक्त आहे. तसा हा आमच्यासाठी प्रकार आहे की सांबरे साहेबांसारखे नेते आमच्या शिंदे साहेबांनी आमच्या बरोबर शिवसेनेत घेतले, हे खरोखर आमच्यासाठी फार जमेची बाजू आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जन्मजात हातापायाची बोटं चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. वेळेत शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे असले तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्यांची प्लास्टिक सर्जरी करणे खर्चिक असते.
परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात होत असून रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीच्या यशस्वी प्लास्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हाताची 2 चिकटलेली बोटे आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत. भिवंडी परिसरात राहणारी अंजू नाव बदलले आहे. ही मुलगी 6 वर्षाची असून तिच्या दोन्ही हाताची मधले आणि बाजूचं बोट आणि पायाची करंगळी आणि बाजूचे बोट जन्मतःच चिकटलेले होते. त्यामुळे ती लेखन, खेळ, वस्तू उचलणे यासारख्या मूलभूत हालचालीही अडथळा येत होत्या. तिच्या या स्थितीमुळे आई वडील चिंतेत होते, पण उपचारांचा खर्च परवडत नव्हता. अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. अंजूच्या पालकांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचा पर्याय निवडला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूच्या डाव्या हातावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांनी दिली. साधारण 1 तासांच्या सर्जरीनंतर मधले व बाजूचे चिकटलेले बोट वेगळे करण्यात यश आले आहे. मुलीच्या हातांची हालचाल सुधारण्यास सुरुवात झाली आहे. डॉक्टरांनी सांगितले की पुढील काळात योग्य फिजिओथेरपी आणि काळजी घेतल्यास ती बोटं पूर्णतः कार्यक्षम होतील. या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे, प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड, भूलतज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे, प्रीती पगारे, भक्ती प्रिठे आदींनी अथक परिश्रम घेतले. आपण आता सध्या महाराष्ट्रामध्ये RBSK2 ज्याला आपण राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम बोलतो ते राबवतो आहे. याच्यामध्ये कॅम्प घेतोय आपण. याच्यात लहान मुलांची मोहीम 0 ते 18 वयागटातली शाळेतली सगळ्या मुलांचे आपण फ्री चेकअप करतो आहे. आणि ते चेकअप केलेल्या लोकांचं आपण ऑपरेशन करणं, त्यांना ट्रीटमेंट करणं, डेफिशियन्सीज काय ते शोधणं आणि त्यांना ट्रीटमेंट व्हायसाठी पुढच्या भविष्यासाठी चांगल्या गोष्टी काय करता येईल ते आपण करतोय. त्या दृष्टीमध्येच आपण गेल्या 15 महिन्यामध्ये जवळपास 35 ऑपरेशन आणि इथे एका दिवशी आणि 50 ऑपरेशन आपण इकडे केले. त्याला एक कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन होता की एक लहान मुलगी 6 वर्षाची भिवंडीची, तिचे जवळपास हाताच्या बोटं आणि पायाचे बोटं जुळलेले आहेत आणि ते ऑपरेशनला प्लॅस्टिक सर्जरीची गरज पडते. ते सामान्य ठिकाणी होऊ शकत नाही आणि बाहेर जर केलं तर खूपच जास्त खर्चिकपणा आहे. त्या दृष्टीने आमचे डॉक्टर धाकड म्हणून आहेत, प्लॅस्टिक सर्जन आहेत, सिव्हिल आता रिसेंटली जॉईन झालेत. त्यांनी ते विचारलं असतं, त्यांनी सांगितलं आपण इकडे करूया. आणि मग आमची टीम डॉक्टर रोकडे असतील, सर्जन डॉक्टर धीरज महागडे असेल, अनस्थेसिस्ट असेल, यांनी सगळं टीम वर्कआउट केलं. पेडियाट्रिशियन आमचे बोरवळकर वगैरे, बाकी जे वानखेडे वगैरे यांनी सगळं वर्कआउट केलं, ऑपरेशन केलं. आपण आता त्याचे एका डाव्या हाताचं ऑपरेशन केलेलं आहे. ते फेसवेजवर ऑपरेशन करावं लागतील. आता डाव्या हाताचं केलंय, ती जखम भरल्यानंतर उजव्या हाताचं करणार, पायाचं करणार, असं करत तिचं ऑपरेशन करणार आहे. एक तिचं आयुष्य सुकर होईल, तिला हाताचे बोटं वापरता येईल, त्या बोटाचा वापर करता येईल, ह्या दृष्टीने तर हा ऑपरेशन खूप महत्वाचा होता. थोडीशी वेगळी आणि असा खूपच जटिल आणि अवघड शस्त्रक्रिया नाही, पण वेगळी शस्त्रक्रिया ती सिव्हिलमध्ये झाली, याचा आम्हाला आनंद आहे. आणि मी खरोखर डॉक्टर धाकड आमच्याकडे पेडियाट्रिक्सचा प्लास्टिक सर्जन आहे, त्यांना धन्यवाद देईल, आमच्या टीमला धन्यवाद देईल. आणि मी लोकांना पुन्हा आवाहन करेल की आम्ही ज्या काही गोष्टी आमच्या समोर येतात, ज्या शक्य गोष्टी होतात त्या आम्ही इथं करण्याचा प्रयत्न करतो. सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्या दृष्टीने आमच्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये जे काही आम्हाला शक्य होतं लोकांना मदत करता येईल ते करतोय. मी लोकांना या दृष्टीने विनंती करेल की आम्ही असे वेगवेगळे सर्जरीचं ऑपरेशन करत राहतो. तुम्ही बातम्यातना, टीव्हीत वगैरे बघत असाल तर नक्कीच जेव्हा काही प्रश्न असतील तर नक्की आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला आमच्या स्तरावर जे काही मदत करता येईल ते नक्कीच करू, एवढी विनंती. आणि ठाण्याच्या लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा. धन्यवाद. वर्तकनगर येथील भागातील म्हाडाच्या भूखंडावरील अधिकृत गाळेधारकांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. बेकायदा बांधकामांमुळे गेल्या 3 वर्षांपासून पुनर्विकास प्रकल्प रखडल्याचा आरोप करत येथील गाळेधारकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. पुनर्विकासात अडथळा ठरत असलेली बेकायदा बांधकामे तोडण्याची मागणी गाळेधारकांनी केली आहे. वर्तकनगर येथील म्हाडाच्या अभिन्यासामध्ये वाणिज्य प्रयोजनासाठी भूखंड दर्शविण्यात आला आहे. त्यातील एक भूखंड वर्तकनगर शॉपकीपर्स प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या मालकीचा असून तिथे 80 गाळे होते, तर दुसरा भूखंड म्हाडाच्या मालकीचा आहे. या दोन्ही भूखंडांचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 3 वर्षापूर्वी 80 गाळे तोडण्यात आले आणि हा भूखंड गाळेधारकांनी विकासकाला देऊ केला.
तसेच बाजूचा म्हाडाचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी विकासकाने पैसेही भरले, परंतु त्यावरील बेकायदा बांधकामे अद्याप हटवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या भूखंडाचा पुनर्विकास रखडला आहे. पुनर्विकास रखडल्यामुळे गाळेधारक हवालदिल झाले. त्याचबरोबर गेल्या 3 वर्षापासून भाडेही मिळत नाही. यामुळे गाळेधारक मेटाकुटीला आले असून त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचे नेतृत्व काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केले. त्यांचे देखील या ठिकाणी 2 गाळे आहेत. 3 वर्षापासून गाळे तोडल्याने अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथे अनेक ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला यांचे गाळे होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.